आज आम्ही आलो आहोत एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये. सो गेले काही दिवस सतत अमेरिकन ब्रेकफास्ट करून कंटाळा आला. सो म्हटलं चला आज थोडं इंडियन ब्रेकफास्ट करूया. सो या रेस्टॉरंटच्या एंट्रन्सलाच असा गणपती बाप्पांचा फोटो लावलेला आहे. रेस्टॉरंट पूर्ण खाली आहे कारण आम्ही ब्रेकफास्ट आणि लंच टायमिंगच्या मध्येच आलेलो आहोत. त्याच्यामुळे आता आम्ही ब्रंच करणार आहोत आणि या हॉटेलची वाइब्स तुम्ही बघू शकता. सगळ्या गोष्टी अगदी टिपिकल इंडियन रेस्टॉरंटमध्ये असतात तशा आहेत. सो इथे लावलेले हे पोस्टर्स पण बघा किती छान आणि टिपिकल इंडियन वाइब्स देत आहेत. या साईडला आहे बार सेक्शन आणि या साईडला आहे खूप छान असा गणपती बाप्पांचा फोटो. अमेरिकन रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर इकडचं कल्चर वेगळं आहे, इकडचं रिप्रेझेंटेशन वेगळं असतं आणि खूप छान फील असतो. पण आपण जेव्हा इंडियन रेस्टॉरंटमध्ये येतो त्यावेळी आपल्याला असा इंडियाचा टिपिकल फील बघायला भेटतो. खूप छोट्या आणि कॉमन गोष्टी आहेत त्या इथे बघितल्यानंतर खूप छान वाटतं. सो स्पेशल असं आम्हाला काय खायचं नाही आहे, थोड्याफार टिपिकल गोष्टी खायच्या आहेत. सो इकडे बरेचसेच मेनू होते पण आम्ही सिलेक्ट केलं आहे आपली मिक्स भाजी आणि व्हेज कटलेट. सो बघा इथे ह्या लोकांनी दिलेले आहेत. सो छान मस्तपैकी चहा आणि भजीचं फील घेणार आहोत. सो छान असा गरमागरम मसाला चाय आलेला आहे. सो चाय आणि भजी खाण्यात एक वेगळीच मजा असते आणि सोबतीला आम्ही घेतला आहे व्हेज बिर्याणी. सो असं इंडियन फूड खाण्यामध्ये एक वेगळं सॅटिस्फॅक्शन आहे.